दिसे नाही. ओ लाईनमॅन साहेब आकाजी घरी कुठे गेला असेल बाई? हा बिल मागायचं राहिला असता, बिल भरायचं राहिला असता म्हणलो असतो ना, सट्टा निघला असता बाहेर. अजी ए साहेब, ओ लाइनमैन साहेब. क्या है साली, इतने जोर से आवाज देना पड़ता क्या? नीचे आवाज करो. मैं मालूम है क्या लिख रहा था, समझे? हम क्या करे लिख रहे थे तो? बोल, काय के लिए चिल्ला रही तू? काय के लिए चिल्ला रही मतलब? हाँ, आपको समझ में नहीं आता क्या? अरे तू बताएंगी तब समझ में आएंगे ना. तुम्हाला सांगते, हाँ. 5 दिवस झाले माझ्या घरची लाईट नाही अजिबात. आणि बिल भरायचं राहिला तर बरोबर गाडी धरून येता. बाई बिल भाला मा बाई महिना भरला बिल कवर देते. हा बरोबर समजते. आणि गावामध्ये लाईट आहे का नाही हा अजिबात समजते नाही. मैं ये बोलता हूँ ज्यादा बकबक मत कर. तेरे लाइन खराब हो गई क्या? क्या करोगे? अरे मेरे मुंह के पास मत आ. क्यों? ऐसा करंट मारूंगा तेरी लाइन चालू हो जाएंगी एक झटके में. तुमने अभी देखा नहीं मेरा. तुम्हारा क्या देखना है मेरे को? पंगा. जब भी बाई पंगा लेती है ना आदमी से फिर छोड़ती नहीं. क्या? बात बहुत समझ के बात करो. मैं क्या बोल रही हूँ? 5 दिन हुआ घर में लाइट नहीं है मेरे. तेरे घर में लाइट नहीं है? खाना खाती हूँ तो अंधेरे में खाती हूँ. अंधेरे में खाती है? पकाती हूँ तो अंधेरे में पकाती हूँ. और अंधेरे में लेती है क्या? अबे कुछ समझ में नहीं यार. क्या लेना पड़ता अंधेरे में? क्या लेंगे? अरे वाह रे वाह, दिया दिया हाथ में लेना पड़ता है. अंधेरी रात में दिया तेरे हाथ में है क्या नहीं? देखो. हाँ देखो ये हाँ. इतने मच्छर हुए मेरे घर में. हाँ. पूरे काट 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 के पूरा मांस खा लिया. देखो. अरे मैं क्या देखूं? क्या देखो? वो मच्छर का काम है काटना. तुम्हारा काम है लाइन लाना. मच्छर का काटना होगा लेकिन तुम्हारा काम है लाइन लाना. तू बकबक मत कर. फुकट का पगार लेते हो क्या? तुमने जब 5 घर लाइन नहीं लाई ना मेरी घर में, मुख्यमंत्री के पास जाऊंगी और तेरे ऐसे इनवाइट करूंगी ना. अरे 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 मुंह के पास मत आ तू. अरे दूर से बात कर, दूर से बात कर. मैं अफसर हूँ, समझे क्या? अफसर हो तो क्या हुआ? तो अंदर आई और मेरे मुंह के पास आ रही, समझे क्या? तू बता, तेरी लाइन खराब हो गई. हाँ. तूने लाइन भरी है क्या? अरे मतलब बिल भरी क्या? बिल मला ते हिंदी बिंदी समजत नाही. अच्छा मराठीत विचारू. मराठीत विचारा. तूने बिल भरली का? हो. केव्हा भरली? 2 महिने झाले. बिल आला घरामध्ये 2 महिन्याचा. एका महिन्यामध्ये 2 महिन्याचा बिल भरलो. आता 4 दिवस झाले. 2 महिन्यापासून भरली तरी तुरी लाईन नाही आली? अजिबात नाही आली. मग दाखव ते बिल. काय दाखव? दाखव. हे बघा बिल. अच्छा अच्छा 2 महिने भरली ना? 2 महिने 2 महिने भरली. अरे बिल मी बोलतो समजली नाही. 2 महिने भरली तरी तुही नाही आली कावा लाईन. आता मी मारतो साईन तेव्हा येईन लाईन, समजलं मला ना? सांगते, माझ्या घरची काय जर लाईन आली नाही तर मग माझा पाहुणच घ्या. काय पाहू? वार कसा आहे तर? वार का प्यार करशील माझ्याशी? का करशील? तुम्ही अजून कोटी पाहितले माझा वार? बाई का करू शकते तर? नाही मला माहित आहे बाई काय करू शकते तर. तुम्हाला सांगते, सांग. आज कोणत्या हालतीमध्ये लाईट आली पाहिजे. ठीक आहे, मी तुझी कंप्लेंट लिहून घेतो आणि माझा जो लाईनमन येईल त्याला मी तुझ्या घरी पाठवून देतो. समजले? माझ्या घरी पाठवता? अहो कराले काय माझी तुझी लाईन खराब झाली कोण करण? म्हणजे लाईन सुधरवाले बोलावता? कशी बाई बैताळ आहे रे. अरे तुझ्या घरची गेली तर कोण करून देईल? तुम्ही. मी कसा करीन? मी साहेब हो. तुम्ही साहेब हो का जी? मग माझा जो लहान चोंडकू आहे चोंडक्या आहे तो त्या लाईन म्हणते, तो जाऊन अंधारात करते. म्हणजे अरे यार दिवसाला लाईट राहील रातच्या लाईट तो काय करल? माय मग रातच्यानं करते का जी? जेव्हा रातच्यानं जाते तो कोणाच्याही घरामध्ये येते आणि मग का करते? ज्याचा काय फ्यूज झाला असेल त्याच्यात तार टाकून देते माय. आणि मग तार जसा टाकला तशी लाईन चालू होते. खरंच का? नाही तर का? पण मी काय म्हणतो, आजच्या आज आली पाहिजे. ठीक आहे. अंधारामध्ये खाणं खाल्लं नाही पाहिजे. मला मच्छर चावले नाही पाहिजे. आणि सुखाची झोप लागली पाहिजे. आणि का जर मला सुखाची झोप लागली नाही तर मग का करशील? खरी नाही. त्या भाऊ मुख्यमंत्री आहे का? मुख्यमंत्री आहे नाही तर का? 1500 रुपये टाकते मला भाऊ मला पाहून. त्या भाऊ टाकते 1500? मग मला ते काही नाही टाकलं. तुला काय वाटत टाकाल? फुकटचा पगार घेता का तुम्ही? गव्हर्नमेंटचा माणूस आहो मी. आयत्या खुर्चीवर बसताना पगार मोजून घेता.
अरे अशी गोष्टी नको करू. काऊन नाही करीन? अच्छा तुझं नाव काय सांग पहिलं. काय म्हणजे? तुझं नाव माझं काय? नाव आहे सबनम. तुझं नाव काय आहे? सबनम. ॲटम बम. ॲटम बॉम्ब नाही. त्या बहीण मग ॲटम बम काय लिहाय पाहिजे ते नाव सांग बरोबर. अजी सबनम म्हटलं. अच्छा सबनम. सबनम. काय अच्छा झालं? तू तुझं नाव सांगितली तू ना बाई. फक्त शबनम. हा. तुझ्या बाप नाही तुझी माय नाही तर का आकाशातून पडली का व माय मग म्हणजे बापाचाही सांगायला लागते का जी? आजकाल सरकारनं कायदा मी काढला. बापाचा कसा सांगेन? आवाज पहिलं ऐकून घे. हा. सरकारनं कायदा काढलं. कोणता? पहिलं पोरानं पोरीच्या नावानं मागे बापाचंच लागत होतं. का बरं? आता मायचं बी लावा लागते ना बापाचंही नाव लावा लागते तर पता मिळते. समजली तुला? असे का? आता सांग तुझ्या मायचं नाव काय आहे? माझ्या मायचं नाव काय सांगू मी? अरे सांग ना बोला लवकर. मला कोणत्या कामाचं आहे? मला तुझ्या मायशी नाही तुझ्याशी काम आहे. तर मग माझं नाव लिहिलं ना तुझ्या लिहिलं सबनम. पण तुझ्या मायचंही लिहावं लागल. मायचंही लिहावं लागते. हा. माझ्या मायचं नाव आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या राय. अव ऐश्वर्या राय ना खालतं म्हणून वरत पाय. असं नाही, हा. ऐश्वर्या नाव आहे. अच्छा ऐश्वर्या. हो. अरे वा रे ऐश्वर्या. आणि त्या बापाचं नाव? माझ्या बापाचं नाव तुम्हाला माहित नाही का जी? अरे मला माहित असतं तर विचारलं असतं का हो? शाहरुख. काय? शाहरुख. फारुख. शाहरुख. अच्छा शाहरुख. हा. आणि आडनाव? माय माय. तुम्हाला आडनाव नाही माहित? सांग ना वो. आजी माझ्या बापाचं माझ्या मायचं नाव आहे ऐश्वर्या. हा. माझ्या बापाचं नाव आहे शाहरुख. आडनाव आहे तेल लाव्या. त्या बहीण मायचं काय नाव आहे? तेल लाव्या. मग त्या मायची त्या माय बी त्या बाप बी म्हणजे सगळं अजी तेल काऊन लाव्यात तेल का? लाव्या पडला माहित आहे हा? का? का सांगू? हा. हरदम हरदम लाईट जाते आमच्या घरची. म्हणून तेल आणि त्या दिव्यामध्ये निवड तेलच लावत राहते. म्हणून तेल लावायचं आडनाव अच्छा पडलं. म्हणून तेल लावे बाई. ओ पाहता तू अंधारात रातभर राहशील राहीन आणि रातभर राहशील हा. आणि अंधारात पाहशील. का बा? त्या बहीण मा मच्छर चावतील ना तुले. मस्त चावते. त्या मागं धावतील ना म्हणून सांगतो तुले. काय? माया लाईन मन माया लाईन मन येईन हं. आणि तू क्या दरवाजा खोल के रखना. मी सांगतो तुले. आणि दिया जला के रखना. दिया जला के रखूं. क्यों? ये मेरा जो लाइनमैन है ना हाँ? उसके आंखों को कम नजर आता है. ओके माय भूक नाही का आणि बा? साला तो सीधा कोणाच्या घरात जसे कोणाच्या अंगावर पडते. तो असं साला चष्मा नाही लावत हा. आणि तो बी बहुत बदमाश आहे. मग मस्त कंट्री लावते आणि साला घरी आहे ना तो टार्च विसरते असं आणि आई बाई पाहून का नाही सटकन तिच्या अंगावर पडते. पण त्याला बरोबर सांगा मी सांगतो त्याले सगळं व्यवस्थित सामान्य म्हणून. पण तू बरोबर झोपून राहायचो. माझ्या घरच्या टार्ची आणि तो विचारण पत्ता बरोबर सांगजो आणि तुझे बरोबर पाहिजो कोटी खराब झाली. काय पाहिल माझी? बाबारावजी सोनवाने त्या मीटर तुया यांच्याकडनं मुक्काम चिजभवन यांच्याकडनं 100 रुपयाची भेट आली पार्टीकडून. सततच्या प्रणाम धन्यवाद. तुया मीटर कुठून खराब झाला आहे. हा? तुया मीटर कुठून खराब झाला हेच पाहिल असं? आणि मग तो काय जे काही करायचं असन हा? फ्यूज तार गेला असन तर फ्यूज तार टाकून देईन तो. आणि मग टाकलं का तुझी लाईन चालू नाही गडबड करायची नाही आणि झोपून राहायची ना. बाई जरा सावधान राहायचो. हा पण मी काय म्हणतो हा माझा टार्चले चार्जिंग नशे. हा त्याला म्हणतो आपला टार्च घेऊन जा म्हणा बाईच्या घरी. हा ठीक आहे सांगतो. चार्जिंग फुल करून आण हा म्हणा. ठीक आहे. हा जाऊ आता. जा, मी तू जा, जातो. तू जा.